प्रतिभा संवर्धनाचे विज्ञानसम्मत प्रयोग. लेखक पंडित श्रीराम शर्मा आचार्य. ऑडिओ 1. प्रतिभा म्हणजे सदैव आदर्शाकडे लागलेली बुद्धी व भावना या दोन्हींचा समन्वित विकास. असे प्रतिभावंत लोकच स्वतःला आणि इतरांना धन्य बनवित असतात. अशाच प्रतिभेच्या विकासाचा उल्लेख येथे करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे लहान मुलांना पाटीवर लिहून पाढे शिकविले जातात किंवा 3 चाकाच्या गाडी आधारे चालणे शिकविले जाते, त्याचप्रमाणे सराव करून जनसामान्यांना प्रतिभावंत बनवले जाऊ शकते का, या प्रश्नाचे उत्तर होय असेच मिळेल. शारीरिक शक्ती वाढवण्यासाठी आखाड्यात जावे लागते. तेथे वेगवेगळे व्यायाम करून शरीर कमवावे लागते. आपल्या आहारात सुद्धा पौष्टिक पदार्थ जास्त प्रमाणात घ्यावे लागतात. असेच उपचार स्वतःची प्रतिभा वाढवण्यासाठी सुद्धा केले जाऊ शकतात. अशाच काही उपचारांवर ब्रह्मवर्चस्व संशोधन संस्थान हरिद्वार येथे यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपात किंवा संशोधित करून कुणीही स्वतःची प्रतिभा वाढवू शकतो. अशा काही उपचारांची माहिती पुढे देण्यात येत आहे. 1. स्वसूचकता, ऑटो सजेशन. स्थिर शरीराने आणि एकाग्र मनाने शांत वातावरणात बसावे. मनात भावना करावी की आपल्या मस्तकातून निसृत होणाऱ्या प्राणविद्युतचा समुच्चय शरीरातील सर्व अवयवांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात प्रवाहित होत आहे. शरीरातील शिथिलता जाऊन त्याऐवजी सक्रियता वाढत आहे. शरीराचा प्रत्येक अवयव पुष्ट होत आहे. इंद्रियांची क्षमता वाढत आहे. चेहऱ्यावरील तेज वाढत आहे. बौद्धिक पातळी वाढत आहे. प्रतिभा वाढत आहे. असे स्वतःलाच नव्हे तर इतरांना सुद्धा वाटायला हवे. वस्तुतः स्वसूचकतेमध्येच मानसिक कायाकल्पाचे मर्म लपलेले आहे. श्रुती म्हणते, यो यच्छदः स एव सः, म्हणजे जो जसे विचार मनात आणतो तो तसाच बनत असतो. ईशानः वदम यवय, म्हणजे जो जसे विचार मनात आणतो तो तसेच कार्य करतो आणि तसाच बनत असतो. सकारात्मक विचार मनात आणण्यामुळे आणि या महापुरुषांचे गुणधर्म स्वतःच्या आचरणात आणण्यामुळे मनात सजातीय विचार उत्पन्न होतात आणि ते इच्छित विद्युत प्रवाह निर्माण करत असतात. एक प्रकारे स्वसूचकतेमुळे स्वतःच्या आभामंडळाला एका सशक्त चुंबकामध्ये परिवर्तित केले जात असते. मनोवैज्ञानिक म्हणतात, थिंक अँड ग्रो रिच किंवा अडॉप्ट पॉझिटिव्ह टुडे, म्हणजे फक्त सकारात्मक विचारच मनात आणा आणि वेळीच मनात आणा, जेणेकरून तुम्ही स्वतःला श्रेष्ठ बनवू शकाल. जगातील सर्व महामानव हे स्वसूचकतेमुळेच थोर झाले आहेत. गांधीजींनी राजा हरिश्चंद्राचे नाटक बघून स्वतःला खरे बोलण्याच्या सूचना दिल्या आणि जन्मभर खरे बोलण्याचा प्रयोग केला. याचा त्यांना फार चांगला परिणाम मिळाला. 2. दर्पण साधना. ही मूलतः आत्मसमीक्षा किंवा आत्मपरिष्करणाची साधना आहे. एका मोठ्या आरशासमोर बसावे. मांडी घालून किंवा खुर्चीवर बसावे. उघड्या शरीराच्या प्रत्येक अवयवावरून सकारात्मक नजर फिरवावी. आधी स्वतः संबंधी विचार करावा. आपल्या वाईट सवयी सोडण्याची इच्छा मनात आणावी. तो परमेश्वर फार दयाळू आहे. भूतकाळ विसरून अशी भावना करावी की माझ्या संपूर्ण शरीरात प्राणविद्युत भरलेली आहे. माझा विकास होत आहे. माझी प्रतिभा वाढत आहे. आरशात दिसणाऱ्या आकृतीमध्ये तशी लक्षणे स्पष्ट दिसत आहेत. या ध्यान प्रक्रियेला लय योग ध्यान साधना असे म्हणतात. यामुळे साधकाच्या भावनेचा कायाकल्प होत असतो. 3. रंगीत वातावरणाचे ध्यान. प्रत्येक रंगात सूर्यकिरणांची रसायने, धातू तत्व व विद्युत प्रवाह विद्यमान असतात. यांचा शरीरावर आणि मेंदूवर अतिरिक्त प्रभाव पडत असतो. यापैकी एखाद्याचे प्रमाण कमी किंवा जास्त झाल्यास अनेक प्रकारचे आजार उद्भवतात. म्हणून रंगीत पारदर्शी काचेच्या माध्यमातून किंवा निरनिराळ्या रंगाच्या विद्युत बल्बद्वारे आजारी अवयवांवर
अथवा एखाद्या विशिष्ट अंगावर त्याची सक्रियता वाढवण्यासाठी रंगीत किरणे टाकली जातात. ती आवश्यकतेनुसार आणि निर्धारित वेळेपर्यंत टाकली जातात. आपली प्रतिभा वाढवण्यासाठी एखाद्या विशिष्ट रंगाचे ध्यान डोळे बंद करून सुद्धा केले जात असते. काही वेळ इंद्रधनुषी रंगाचे जांभळा, निळा, अस्मानी, हिरवा, पिवळा, नारंगी, तांबडा क्रमानुसार फ्लेशोज स्ट्रोबोस्कोप यंत्राद्वारे चमकवले जातात व डोळ्यांवर घातलेल्या चष्म्यामध्ये सुद्धा तोच विशिष्ट रंग सतत दिसत असतो. या रंगाचा मेंदूतील सूक्ष्म केंद्र, चक्र, संस्थान इत्यादींवर प्रभाव पडत असतो. नियमितपणे उपरोक्त ध्यान केल्यास मनोवांछित प्रक्रिया सुरू होते. ध्यान करताना मनात असे विचार आणावे लागतात की संपूर्ण जगात विशिष्ट रंग व्यापलेला आहे. तोच माझ्या शरीरात प्रविष्ट होत असून माझ्या शरीरात विशेष ऊर्जा प्रवाहित करीत आहे. विशेषज्ञ लोक हे वेगवेगळ्या स्वभावाच्या साधकांसाठी वेगवेगळे रंग निर्धारित करीत असतात. हे ध्यान फक्त 5 ते 10 मिनिटेच करायचे असते. कोणत्याही यंत्राशिवाय हे ध्यान करायचे असते. पांढऱ्या रंगात सर्व रंग समाविष्ट असतात, म्हणून पांढऱ्या रंगाचे ध्यान करणे हे सर्वांना उपयोगी असते. 4. प्राणाकर्षण प्राणायाम. प्रतिभा वाढवण्यासाठी प्राणाकर्षण प्राणायाम सुद्धा फार उपयोगी आहे. यामध्ये ताठ बसावे, मेरुदंड सरळ ठेवावा, दोन्ही हात कुशीत ठेवावेत. पांढऱ्या ढगांसारखा प्राण आपल्या चहूकडे वाहत आहे आणि आपण त्याच्या मधोमध बसलो आहोत असे ध्यान करावे. आपले मन प्रसन्न ठेवावे. दोन्ही नाकपुड्यांनी हळूहळू श्वास आत ओढावा. यावेळी भावना करावी की श्वासासोबत प्राण सुद्धा मोठ्या प्रमाणात माझ्या शरीरात प्रवेश करीत आहे. हा प्राण माझ्या प्रत्येक अंग अवयवात समाविष्ट होत आहे. शक्य असेल तितका वेळ श्वास आतमध्ये रोखून ठेवावा. नंतर तो हळूहळू बाहेर सोडावा. श्वास बाहेर सोडताना भावना करावी की माझ्या स्वभावातील सर्व वाईट विचार आणि दुर्बलता बाहेर पडत आहे. हे पुन्हा माझ्या शरीरात येणार नाहीत. सुरुवातीला हा प्राणायाम फक्त 5 ते 10 मिनिटेच करायचा असतो. हळूहळू हा अवधी वाढविला जाऊ शकतो. 5. सूर्यवेधन प्राणायाम. ध्यान मुद्रेत बसावे. कपडे कमीत कमी घालावेत. सूर्योदयाच्या वेळी पूर्वेकडे तोंड करून बसावे. माझा आत्मा सरळ सूर्यापर्यंत जाऊन पोहोचत आहे असे ध्यान करावे. ज्याप्रमाणे सुईतील धागा कापडातून जात असतो त्याचप्रमाणे सूर्याची ऊर्जा माझ्या चेतनेतून जात आहे असा विचार मनात आणावा. उजव्या नाकपुडीने ओढलेला श्वास शरीरातील सूर्यचक्रापर्यंत जाऊन या चक्राला आंदोलित आणि उत्तेजित करीत आहे. मी ओजस्वी, तेजस्वी आणि वर्चस्वी होत आहे असे ध्यान करावे. डाव्या नाकपुडीतून बाहेर जाणाऱ्या उच्छ्वासासोबत माझ्या शरीरातील सर्व दोष दुर्गुण बाहेर पडत आहेत असे सुद्धा मनात आणावे. या प्राणायामामुळे शरीरात प्राणाचे प्रमाण हळूहळू वाढत जाते. याच प्रक्रियेमुळे प्रतिभेचे संवर्धन घडत असते. या प्राणायामादरम्यान क्रियेला गौण समजावे आणि भावनेला जास्त महत्त्व द्यावे. हा प्राणायाम नियमित केल्यास निश्चित फळ देतो. 6. चुंबक स्पर्श. चुंबक चिकित्सा फार प्रभावकारी असते. ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर शरीरातील सूक्ष्म संस्थानांना मुद्रा व बंधाद्वारे प्रभावित करणे आणि चुंबक चिकित्सेमध्ये फार साम्य आहे. आपली पृथ्वी हे फार मोठे चुंबक आहे. ती उत्तर ध्रुवापासून एका निश्चित प्रमाणात प्राण बाहेर फेकत असते. चुंबक स्पर्शामुळे सुद्धा हाच सिद्धांत उपयोगी पडत असतो. सहन क्षमतेचा चुंबक हळूहळू मस्तक, मेरुदंड, हृदयावर डावीकडून हळूहळू उजवीकडे गोल फिरवावा. नंतर तो कंठापासून नाभी आणि जनेंद्रियांपर्यंत न्यावा. त्यानंतर चुंबक धुवून टाकावा जेणेकरून त्याला चिकटलेले दुष्प्रभाव निघून जावेत. याप्रमाणे विद्युत चुंबकाचा सुद्धा प्रयोग करता येऊ शकतो. कशाकरिता, किती प्रमाणात आणि कोणता प्रयोग करावा
हे एखाद्या तज्ज्ञाला आधी विचारून घ्यावे व नंतरच प्रयोग सुरू करावा. 7. नादयोग. वाद्ययंत्र आणि त्याच्या ध्वनी तरंगाचा वेगवेगळा प्रभाव पडत असतो. एकांतात किंवा एखाद्या निवांत ठिकाणी बसून हा ध्वनी ऐकण्याने सुद्धा प्रतिभा संवर्धन करता येऊ शकते. शब्दशक्ती ही चेतनेचे इंधन असते. या शक्तीमुळे शरीरातील ऊर्जा केंद्रांचे जागरण करता येते. टेप रेकॉर्डरच्या साह्याने सुद्धा असे जागरण केले जाऊ शकते. जोराने उच्चारलेल्या मंत्रावर किंवा उच्च आवाजातील संगीतावर ध्यान केंद्रित करून सुद्धा ही प्रक्रिया केली जाऊ शकते. कोणत्या संगीतावर ध्यान केंद्रित करावे हे एखाद्या तज्ज्ञाला विचारून घ्यावे. एकच वाद्य आणि वेळेनुसार रागाची निवड करावी. ऐकण्याची क्रिया सुरुवातीला 5 ते 10 मिनिटे करावी, नंतर ती क्रमशः वाढवावी. शांतिकुंज हरिद्वार किंवा युग निर्माण योजना मथुरा येथे अशा नादयोगाच्या कॅसेट्स आणि CD उपलब्ध आहेत. 8. प्रायश्चित्त. व्यभिचार, छळ, कपट, पैशाची लबाडी इत्यादी दुष्कर्मामुळे सुद्धा प्राणशक्ती प्रतिभा घटत असते. याकरिता प्रायश्चित्त केले जाते. ख्रिश्चन धर्मात कन्फेशनला फार महत्व आहे. दुष्कर्माची भरपाई करण्यासाठी काहीतरी सत्कर्म करणे आवश्यक असते. चांद्रयान साधना व हेमाद्री संकल्प करून सुद्धा हा भार कमी केला जाऊ शकतो. याची सविस्तर माहिती गायत्री महाविज्ञान व कर्मकांड भास्कर या पुस्तकातून मिळू शकते किंवा पत्रव्यवहार अथवा व्यक्तिगत संपर्क करून सुद्धा मिळवली जाऊ शकते. कोणत्या दोषासाठी कुणी प्रायश्चित्त करावे हे एखाद्या समर्थ गुरुकडून माहीत करून घ्यावे. त्यांना सर्व सांगून आपल्या मनावरील भार कमी करावा. त्यामुळे पुढे काहीतरी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळत असते. प्रायश्चित्त केल्यामुळे मनोवैज्ञानिक स्वच्छता होत असते. प्रतिभा संवर्धनासाठी आधी अंतरंगाची स्वच्छता करणे आवश्यक असते. 9. अंकुराचा काढा आणि वनौषधी सेवन. कडधान्ये आणि कंदमुळाचे काही विशिष्ट गुणधर्म असतात. अंकुरित मोड आलेल्या कडधान्यामध्ये अतिरिक्त शक्ती असते. आपल्याला हव्या असलेल्या धान्याच्या 7 वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये हे धान्य एका दिवसाच्या फरकाने पेरावे. 7व्या दिवशी पहिल्या कुंडीतील अंकुरित दाणे वाटून त्याचा 3 ग्रॅम काढा 10 ग्रॅम पाण्यात मिसळावा व ते मिश्रण गाळून घ्यावे. हे मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी घ्यावे. ते मधासोबत सुद्धा घेता येऊ शकते. या टॉनिकमुळे तेज आणि मेधा वाढते. अशा प्रकारे हिरव्या वनौषधी किंवा औषधी वाळवून त्यांच्या चूर्णाचा काढा घेणे सुद्धा लाभदायक ठरते. काही विशेष परिस्थितीमध्ये सुद्धा या औषधींची वाफ सुद्धा घेतली जाते. ब्राह्मी, शंखपुष्पी, जटामासी, अश्वगंधा, वेखंड, तुळस, ज्योतिष्मती इत्यादींच्या सेवनामुळे प्रतिभा संवर्धन होत असते. प्रतिभा संवर्धनाचे विज्ञानसम्मत प्रयोग. लेखक पंडित श्रीराम शर्मा आचार्य. ऑडिओ 2. साधनेकरिता मनोभूमी, स्वसूचकता साधना, रंगीत वातावरणाचे ध्यान, प्राणाकर्षण प्राणायाम व नादयोग या साधनांकरिता उपयुक्त मनोभूमीची आवश्यकता असते. तसेच उपयुक्त स्थान सुद्धा हवे असते. हिमालयाला देवात्मा हिमालय असे म्हणतात, कारण तेथे अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केली आहे. तेथील वातावरणात साधनेचे सघन संस्कार विद्यमान आहेत. तेथे केलेली साधना लवकर फळ देते. परंतु तरुणांनी आपल्या जबाबदाऱ्या सोडून हिमालयावर जाणे आणि साधना करणे हे युक्तिसंगत ठरणार नाही. ही कमतरता दूर करण्यासाठी आपल्या मनात आणि अंतःकरणात हिमालयाचे ध्यान करावे आणि घरीच साधना करावी. स्थूल शरीर जरी घरी असले तरी साधकाचे सूक्ष्म आणि कारण शरीर हिमालयात जाऊन पोहोचत असते. मनामध्ये आपल्या आवडीच्या वातावरणाची कल्पना करून हिमालयातील सर्वोच्च शिखरावर जाऊन बसावे. स्थिर शरीर, शांत चित्त, डोळे बंद करून भावना करावी
की आपल्या चारही बाजूंना हिमालयाची बर्फाच्छादित उंच शिखरे पसरली आहेत. सगळीकडे हिरवी झाडे उभी आहेत. फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळला आहे. एकीकडे निर्मळ पाण्याची एक धारा वाहत आहे. ससे, हरिणे, हंस, बदके, बगळे इकडे तिकडे बागडत आहे. अशा सुंदर आणि मनोरम ठिकाणी आपण साधना करीत आहोत अशी भावना करावी. आधी स्वसूचकतेची साधना करावी, नंतर रंगीत वातावरणाचे ध्यान करावे. या ध्यानात भावना करावी की आपल्या चहूकडील प्रत्येक वस्तू पांढरी आहे. आपली वस्त्रे, शरीर, आसन, हिमालयाची शिखरे, आकाश, ढग सर्व पांढरे आहे. प्राणाकर्षण प्राणायाम आणि या 4 योगांची साधना सुद्धा याच ठिकाणी करावी. स्वसूचकता साधना. आपण इतरांच्या सांगण्यानुसार न वागता स्वतःच्या बुद्धीने आणि विवेकाने कोणतेही कार्य करायला हवे. स्वतःला ओळखणे फार आवश्यक असते. आत्मप्रेरणेच्या आधारावरच आपण स्वतःमध्ये आत्मविश्वास आणि धाडस उत्पन्न करू शकतो. स्वतःवर अवलंबून राहण्यामुळे जीवनात नवीन आशा व उत्साह निर्माण होतो. असा मनुष्य कोणतेही काम मोठ्या आनंदाने करीत असतो. त्याला अडचणी आणि संकटांना लढा देण्यासाठी सामर्थ्य व शक्ती मिळत असते. आपल्या जीवनाची सार्थकता ही आपल्या विचारांवरच आधारित असते. इतरांनी सांगितलेल्या गोष्टींचा आपल्या मनावर जास्त काळपर्यंत प्रभाव पडत नसतो. परंतु वारंवार स्वसूचना मिळत राहिल्याने मनुष्य स्वतःचे अध्ययन करून आपल्या दुर्गुणांना बाहेर काढतो आणि त्यांच्या जागी आदर्श सद्गुणांचे बीजारोपण करीत असतो. आपल्या आकांक्षांना जिकडे न्यायचे असेल तिकडे स्वसूचना करावी आणि आपला आत्मा व शक्तीच्या साह्याने तिकडे अग्रेसर व्हावे. आपण स्वतःचे मित्र बनून जास्तीत जास्त सद्गुण आत्मसात करावे. आपल्या मनाची 2 रूपे असतात, एक चेतन मन आणि दुसरे अचेतन मन. मनाची शक्ती या दोन्हींवर आधारित असते. चेतन शक्ती ही आपल्या बौद्धिक प्रगतीवर निर्भर असते. जी कामे आपण विचारपूर्वक आणि योजनाबद्ध पद्धतीने करतो ती कामे चेतन मनाद्वारे होत असतात. हे मनाच्या जागृत अवस्थेमुळे होत असते. अचेतन मन हे आपल्या चेतनेच्या आदेशानुसार वागत नाही. ते सर्वथा उन्मुक्त व स्वच्छंद असते. चेतनेचे आदेश किंवा आज्ञा नसताना सुद्धा ते कार्य करू शकते. अचेतन मनावर आपला अधिकार नसतो. कधी कधी ते आपल्या इच्छेविरुद्ध सुद्धा कार्य करीत असते. अचेतन मन हे कधीच झोपत नसते. ते 24 तास कार्य करीत असते. ते आपल्याला सुद्धा कार्यरत राहण्याचे निर्देश देत असते. अचेतन मनातूनच आपणास प्रेरणा मिळत असतात. त्या आपल्या मूळ प्रवृत्तींशी आणि अनुभवाशी जुळलेल्या असतात. स्वसूचनेचा प्रभाव आपल्या अचेतन मनावर आणि मानसिक ग्रंथीच्या जाळ्यावर पडत असतो. वास्तविक पाहता अचेतन मन हेच आपल्या शक्तीचे भांडार आहे. यामधील जुन्या दुष्प्रवृत्तींना मुळासकट उपटून फेकणे आणि त्याच्या ठिकाणी नवीन उत्साह देणाऱ्या उत्कृष्ट ग्रंथीची निर्मिती करणे हेच स्वसूचनांचे कार्य. स्वसूचनांद्वारे विपरीत ग्रंथींना सहजच हटविले जाऊ शकते. त्यानंतर इच्छेनुसार नवीन ग्रंथीचे बीजारोपण केले जाऊ शकते. वाईट वातावरण, कठोर वर्तन व प्रतिकूल परिस्थितीमुळे आपल्या अचेतन मनाची योग्य प्रकारे निर्मिती होत नाही. अजाणताच आपण आपल्या अचेतन मनात तुच्छ, हीन किंवा दीन ग्रंथी निर्माण करीत असतो. एखादी आई जेव्हा आपल्या मुलाला म्हणते, तू कुपुत्र आहेस, तुझे नशीबच वाईट आहे, तुला जगात कोणी विचारणार नाही, तेव्हा हे विचार त्या मुलाच्या मनात खोलवर रुजत असतात आणि तशीच त्याची ग्रंथी बनत असते. अशा आत्महीनतेपायी हजारो तरुण निराश होऊन आपल्या नशिबाला दोष देत असतात. दुश्चिंतनामुळे अचेतन मनात सुद्धा दोष उत्पन्न होत असतात. जर वाईट विचार, प्रतिकूल परिस्थिती आणि आपल्या चुकांवरच आपले मन केंद्रित केले तर हे सर्व नेहमीसाठी आपल्या मनात घर बनवतील. आपल्या विचारांवरच आपल्या अचेतन मनाचा संसार मांडला जात असतो.
ज्या भावना, जे विचार, ज्या कल्पना आपण वारंवार आपल्या मनात आणतो, ज्या आदर्शांवर आपण जास्त वेळ विचार करतो, तेच आपल्या अचेतन मनात शिरून स्थिर होत असतात. जे विचार थोड्या वेळाकरिता आपल्या मनात येतात आणि निघून जातात, ते आपोआपच नष्ट होतात आणि पुन्हा मनात येत नाही. आपण आपल्या स्मृतीपटलावर एक शुभ चित्र रेखाटून ते मिटू न देण्याची काळजी घ्यायला हवी. त्या स्मृतिचिन्हाची अधिक स्पष्ट आणि रंगीत रूपरेखा बनवावी, जेणेकरून ज्या श्रेष्ठ भावना उत्पन्न होतात त्या नष्ट होऊ नयेत, त्यांची सिद्धी समाप्त होऊ नये. बाहेरचे डोळे बंद करून अंतःकरणाचे डोळे उघडा. आपल्या अंतरात्म्याचे निरीक्षण करा. त्यामध्ये कोणकोणते असत्य विचार, दुर्बळ धारणा आणि वाईट कल्पना घुसल्या आहेत, त्यांना बाहेर काढून फेका. कोणकोणत्या चिंता तुम्हाला उद्विग्न करीत आहेत, कोणकोणत्या आठवणी तुम्हाला बेचैन करीत आहेत, ते शोधा. हजारो गैरसमज, कथा, शंका या ठिकाणी सापडतील. त्या तुमचे सर्व आत्मबळ कमजोर करीत असतात. तुमच्या शरीर आणि मनाला अशक्त करीत असतात. ही काल्पनिक भूते आपणास फार भयानक वाटत असतात. संपूर्ण शक्तीनिशी त्यांचा विरोध करा. त्यांना भिवू नका. व्यग्र किंवा चलायमान होऊ नका. तुमच्यात एवढी शक्ती आहे की शक्तीमुळे हे शत्रू सहज पराजित होऊ शकतील. आपली श्रद्धा ही स्वसूचकतेची आधारशिला आहे. स्वसूचनांवर आपण जेवढा जास्त विश्वास ठेवाल, तेवढ्याच तीव्रतेनं त्या तुमचे कार्य करतील. आपल्या क्षमतांवर अविश्वास करणे हे विषपान करण्यासारखे असते. श्रद्धा हा तुमच्या क्षमतांचा प्राण आहे. श्रद्धेमुळे तुमच्या अणुरेणूंना नवजीवन मिळत असते. श्रद्धेशिवाय ज्ञान निष्फळ आहे. श्रद्धा नसेल तर क्रियेमध्ये शक्ती नसते. श्रद्धेविना संकल्प निर्जीव असतात. श्रद्धा नसलेला मनुष्य हा क्षुद्र प्राणी असतो. सर्वप्रथम लहान लहान संकल्प पूर्ण करून आपली आत्मश्रद्धा वाढवा. त्यानंतर आपल्या कार्याचा विस्तार करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जसजशी आत्मश्रद्धा वाढेल तसतसा आपला परमेश्वराशी संबंध स्थापित होईल. सुरुवातीलाच एखाद्या कठीण कार्याची जबाबदारी अंगावर घेऊ नका. जी पेलवणार नाही अशी जबाबदारी अंगावर घेतल्यामुळे अनेक प्रयत्न करून मिळवलेला आत्मविश्वास नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. प्रतिभा संवर्धनाचे विज्ञानसम्मत प्रयोग. लेखक पंडित श्रीराम शर्मा आचार्य. ऑडिओ 3. सराव करण्याकरिता एखाद्या निवांत जागेची निवड करा. आपल्या समोर एक मोठा आरसा ठेवा. त्यामध्ये आपले प्रतिबिंब बघा. तुमचे डोळे तेजस्वीपणे चमकत आहेत. तुमचा चेहरा सफल मनुष्यासारखा प्रकाशमान दिसत आहे. आत्मसूचनांवर विश्वास ठेवणे ही यशाची पहिली पायरी आहे. यावर अविश्वास दाखवला तर तुमच्या मनोकामना आतल्या आत घुटमळतील आणि समाप्त होतील. आरशात आपल्या चेहऱ्यावरील प्रत्येक भावाकडे लक्ष देऊन बघत राहा. तुमच्या आवाजात स्वनिर्देश देणारी एखादी कॅसेट सुरू करा आणि ते स्वनिर्देश ऐका. दररोज रात्री झोपण्यापूर्वी या प्रक्रियेकरता थोडा वेळ द्या. आपले अचेतन मन हे रात्रीच्या वेळी जास्त तीव्रतेनं कार्य करीत असते. आपल्या मनात ज्या भावना घेऊन आपण झोपी जातो, त्याच झोपेच्या अवस्थेत आपल्या अचेतन मनात प्रवेश करीत असतात. आपला संकल्प जेवढा दृढ असेल, तेवढीच या संकल्पांची मुळे खोलवर जाऊ शकतील. पुढील प्रमाणे विचार आपल्या मनात आणा. मी माझ्या सुप्त शक्तींना जागृत करीत आहे. आज माझ्या आत्म्याचा जागरण दिन आहे. मी आपल्यातील अलौकिक शक्तींचे जागरण करीत आहे. आपले गुप्त सामर्थ्य जागृत करीत आहे. मी परम पवित्र सच्चिदानंद स्वरूप चेतन अविनाशी आत्मा आहे. मी माझ्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर आहे. मी प्रत्येक क्षणाला उच्च होत आहे. प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करीत आहे.
मी असाधारण प्रतिभा संपन्न थोर पुरुष आहे याची मला जाणीव झालेली आहे. मी अपूर्व विचारांचं बृहत भांडार आहे. मी स्वतःच्या विचारांनी जगाला चकित करेन. मी एक दिवस महामानव बनेन. माझ्या उन्नतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. जगातील समस्त शक्ती माझे रक्षण करीत आहेत. सत्याचा उपदेश देणारा, सरळ मार्ग दाखवणारा खरा गुरु हा माझा अंतरात्मा आहे याचे खरे ज्ञान मला झालेले आहे. मी माझ्या शक्तींचा अनुभव घेत आहे. माझ्या प्रत्येक नाडीतून शक्तिशाली रक्त वाहत आहे. माझ्या नशिबाची निर्मिती ही अत्यंत शुभ मुहूर्तावर झालेली आहे. मी माझ्या विचारांचा स्वामी आहे. स्वतः विचार कसा करावा ते मला ठाऊक आहे. माझे जीवन उच्च व्हावे याकरिता मी जीवन संग्रामामध्ये प्रविष्ट होण्याचा निश्चय केला आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती माझ्यात आहे. मी धाडस करून प्रतिकूल परिस्थितीवर अधिकार गाजवू शकतो. मी माझ्या शक्तींचा मालक आहे. माझ्या आयुष्यात मला अनेक महत्वाची कामे करायची आहेत. मला उंच उठायचे आहे. मी दृढ निश्चय करतो की मी आपले आदर्श आणि प्रेरणा यावर खरा राहीन. जे कार्य मी करण्याचे ठरविले आहे त्यावर ठाम राहीन. परमेश्वराने मला आत्मशक्ती दिलेली आहे. मी या दिव्य शक्तीचा उपयोग करेन. माझ्या मनात फक्त उज्ज्वल भावनाच येतील. माझा विवेक जागृत झालेला आहे. मला योग्य कार्यात लावणारी माझी सद्बुद्धी जागृत झालेली आहे. माझे मन शुद्ध झालेले आहे. माझ्या मनात परमेश्वराबद्दल अगाध श्रद्धा आहे. खऱ्या सुखाचे भांडार माझ्या अंतःकरणामध्ये आहे. याचा अनुभव मला झालेला आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीत मी प्रफुल्लित राहतो. माझ्या आत्म्यातील सुप्त शक्ती सजग झालेली आहे. मी विपत्तीचे सुद्धा प्रसन्नतेने स्वागत करतो. मी शांत वातावरणात स्थिर शरीराने मन एकाग्र करून बसलो आहे. माझ्या मस्तकातून निःसृत होणारी प्राणविद्युत शरीरातील प्रत्येक अंग अवयवांमध्ये जास्त प्रमाणात प्रवाहित होत आहे. प्राणविद्युतमुळे माझी शिथिलता दूर होत आहे. शिथिलतेच्या ठिकाणी सक्रियता येत आहे. माझे शरीर सक्रिय होत आहे. शरीरातील प्रत्येक अंग अवयव पुष्ट होत आहे. शरीर निरोगी आणि बलवान होत आहे. इंद्रियांची क्षमता वाढत आहे. चेहऱ्यावरील तेज वाढत आहे. शरीर आणि चेहरा जास्त सुंदर होत आहे. बौद्धिक पातळी वाढत आहे. स्मरणशक्ती वाढत आहे. मी जे वाचतो ते माझ्या लक्षात राहते. माझी प्रतिभा प्रखर होत आहे. प्रतिभेचा विकास होत आहे. हे मी बघत आहे आणि ते इतरांना सुद्धा दिसत आहे. माझ्या मनात सदैव सकारात्मक विचारच येतात. मी महापुरुषांसारखा होत आहे. सजातीय विचारांना मी आपल्याकडे आकर्षित करीत आहे. मी जगातील सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. माझी बुद्धी विकसित झालेली आहे. माझे शरीर निरोगी, मन स्वच्छ आणि अंतःकरण पवित्र आहे. माझी प्रगती होणार हे निश्चित आहे. मला माझ्या प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे.
ओम शांती. दोन्ही तळहात एकमेकांवर घासून डोळ्यांवर ठेवावेत. हळूहळू डोळे उघडावेत आणि सामान्य अवस्थेत यावे.